शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचं वाढत जाणारं ओझं हा शिक्षण विभागाकडून न सुटलेला एक गहन प्रश्न आहे. मात्र यामुळे नुकसान आणि शारीरिक त्रास केवळ विद्यार्थ्यांनाच होतो. यावर शिक्षण विभागानं उपाययोजना केली नसली तरी अमरावती विभागातल्या एका संवेदनशील शिक्षकानंच यावर प्रभावी तोडगा काढलाय. त्यामुळे 7 किलो दप्तराचं ओझं केवळ 300 ग्रॅमवर आलंय. पाहुयात चिमुकल्या विद्यार्थ्यांना दप्तराच्या प्रचंड ओझ्यापासून सुटका करणाऱ्या या उपायावर एक विशेष वृत्तांत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील बापूसाहेब देशमुख हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक निलेश चाफलेकर यांनी त्यांच्या कल्पकतेतून आणि अभ्यासातून इयत्ता 5वी ते 8वीच्या पुस्तकातील घटक चाचणी आणि सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रथम सत्राच्या सर्व विषयांचं एकच संयुक्त पुस्तक तयार केलं. चाफलेकर यांनी परीक्षानिहाय अभ्यासक्रम पाहता पूर्ण वर्षभराकरता सर्व विषयांचा समावेश असलेले 4 पुस्तकं तयार केलीत. परीक्षेनुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकच पुस्तक शाळेत आणावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणजे दप्तराचं ओझं तर कमी झालंच, शिवाय विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण कमी झाल्यानं त्यांची अभ्यासातील प्रगती सुद्धा लक्षणीय वाढली असल्याचं समोर आलंय. सर्वात खास म्हणजे 7 किलो दप्तराचं ओझं अवघं 300 ग्राम झालंय. राज्य सरकारनं याची दखल घ्यावी अशी अपेक्षा चाफलेकर यांनी व्यक्त केली. पाठ्यपुस्तकं तेच राहील जे गव्हर्नमेंट डिक्लेअर केले आहे, पण आम्ही त्या एका पाठ्यपुस्तकाचे 4 भाग केले आणि 4 भाग केल्यानंतर ते 4 म्हणजे फर्स्ट युनिट्स पर्यंत, नंतर फर्स्ट टर्म पर्यंत दुसरा पार्ट, तिसरा पार्ट थर्ड युनिट टेस्ट पर्यंतचा आणि चौथा पार्ट जो गेला तो लास्ट शेवटच्या एक्झाम पर्यंतचा, असे 4 पार्ट केले आणि 4 पार्ट प्रत्येक पुस्तकाला एक पार्ट जोडला. तर पहिला भाग तयार झाला, हा पहिल्या गणित असल्यापर्यंतचा एक भाग सर्व पुस्तकाचा मिळून, तर त्याचं वजन झालं 300 ग्राम फक्त. म्हणजे विद्यार्थ्याला पहिल्या युनिट टेस्ट पर्यंत म्हणजे 2 महिने कमीत कमी त्याला एकच पुस्तक शाळेत आणायला लागेल आणि म्हणजे फक्त 300 ग्रामचं एक पुस्तक आणि त्या 300 ग्रामच्या एका पुस्तकामध्ये सगळे विषय येऊन जाईल. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी वारेमाप घोषणा झाल्या, परंतु या समस्येवर कोणताही तोडगा शिक्षण विभाग किंवा शासनाला काढता आला नाही. तसे ताशेरेही न्यायालयानं वेळोवेळी शिक्षण प्रणालीवर ओढले. मात्र निलेश चाफलेकर या शिक्षकानं जी संकल्पना राबवली आहे ती अतिशय उपयुक्त असून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलंय. या संकल्पनेमुळेच आज आमच्या दप्तराचं ओझं कमी झालंय अशी प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं. चाफलेकर सरांनी जो नवीन प्रोजेक्ट केला तो एकदम उत्कृष्ट प्रोजेक्ट आहे, कारण त्याच्यामुळे आम्हाला एका दिवशी फक्त एकच पुस्तक आणावं लागते. म्हणजे एका 4 सत्र गेले, एक प्रथम युनिट फर्स्ट युनिट टेस्ट, एक फर्स्ट टर्म आणि एक सेकंड युनिट टेस्ट आणि एक सेकंड टर्म, अशी 4 पुस्तकं गेले. त्यामुळे सेकंड युनिट टेस्ट असेल तेव्हाच आम्ही सेकंड युनिटचं पुस्तक आणू. म्हणजे आता एखादं पुस्तक जर घरी राहिलं तर एखाद्या शिक्षकांचा कल्ला वगैरे खायचीही गरज पडली नाहीये आणि मला असं वाटते हा प्रोजेक्ट एकदम उत्कृष्ट आहे. एका वर्षाचे म्हणजे जे पुस्तक राहते त्या पुस्तकाचे 4 भाग केलेले आहेत. त्या 4 भाग केलेले आहेत आणि आम्ही ते पुस्तक दररोज शाळेत आणतो आणि या संकल्पनेद्वारे आमच्या दप्तरावरचे ओझे कमी झाले आहे आणि आम्हाला जे दुखणे होत होते, पाठदुखी, हे सर्व दुखणे आमचे या दप्तराच्या वजन कमीमुळे आमचे ते नष्ट झालेले आहेत आणि आम्हाला दप्तर शाळेत आणायला असा आनंद होतो आणि सरांनी राबविलेला हा उपक्रम खूपच चांगला आहे. या अभिनव प्रयोगात शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यात मोलाचा वाटा उचलला. या उपक्रमाची दखल राज्य शासनानं घेतल्यास राज्यातील सर्वच शाळेत हा प्रयोग 1 रुपयाही खर्च न करता राबवला जाऊ शकतो आणि दप्तराच्या ओझ्याची समस्या कायमची निकालात निघू शकते. मात्र त्यासाठी फक्त गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची. अरुण जोशी, USN न्यूज, अमरावती.